वर कुठलं वसुली जात नाही. कुठलंही खातं 50% नाही, हेच खातं एक आहे की 70% 71% वसूल झालेला. तुम्ही 10 दिवस सगळे बसतात का मी खरं बोलतो खोटं बोलतो रजित मी खरं बोलतो खोटं बोलवलं. एक खातं 50% वर नाही, यांचं खातं 71% असेल. अहो मला काय म्हणायचं तुम्ही लक्षात घ्या, मी आपला 110 नगरसेवक नाही बोलवलं. यांनी हे करणार आहात का? महागाई आणि समाजावर तुमचा कपात झाली निधी, तुम्ही त्या समाजावर म्हणता उद्या बोलू नका. साहेब आयुक्त साहेब महागाई आयुक्त त्यांनी सांगितलं तुम्ही त्या मुद्दा त्या समाजामध्ये निधी कपात झाली. हे सगळे नवीन नगरसेवक आहेत. आणि आपली विनंती तुम्ही खुलासा करायला तुम्ही देणार असेल तर बरं, आम्हाला आनंद आहे. जर देणार नसाल पण येणार नसेल, अहो 200-250 कोटी तुम्ही टार्गेट वाढून देता. साहेब आपण 1000च्या वर तरी बजेट ठरवलं. आता 1400-1500 कोटी तुमचं बजेट केलं का महापालिकेचं दर्जा तिकडे वाढणार का साहेब? उत्पन्न वाढलं तर दर्जा वाढतंय ना. तुमचं उत्पन्न वाढलं दर्जा वाढतं का मला सांगा, खुलासा द्या. आपण 1000च्या का ठेवत होतो? जेव्हा महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं तर दर्जा वाढणार आहे का? जर वाढत असेल तर शासनाने आनंद आम्हाला घ्यावा. खुलासा करून दे ना. महानगरपालिकेचं लोकसंख्येच्या आधारावर होत आहे का उत्पन्नावर होत आहे? आयुक्त साहेब लोकसंख्येच्या आधारावर मिळतंय, उत्पन्नावर मिळतंय. त्याला उत्पन्न सांगायला या समाजाला मी देखील 10 दिवस बसलेलाच आहे. दोन्ही त्यांना या ठिकाणी साखर घालावं लागते. आपण साहेब आयुक्त खुलासा करा ना. या समाजाला हवा वाढला तर बरोबर शासन यांचं आहे, राज्यात त्यांची सत्ता आहे, देशात सत्ता आहे, उलट निधी आम्हाला मिळेल ना. ठीक आहे, तुमच्या विरुद्ध बोलत नाही, पण आमच्या या तरी या ठिकाणी छाती तो सांगतात तसं कामं झालं तर असं मला वाटतंय. सांगा ना. आपली आपली जी शासनाची पॉलिसी आहे ते सांगा. काय झालं त्यामध्ये पॉलिसी काय ते वाचून सांगतो. हा सर, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 5 जे आहे त्या कलम 5 मध्ये आणि त्या कलमांमध्ये लोकसंख्येच्या अनुषंगाने आपल्याकडे महापालिका रचना केली जाते. ज्या महापालिकांची लोकसंख्या आहे सध्या आपली 12 लाखाची आपली महानगरपालिका आहे. साधारणतः डी क्लास ज्या महापालिका आहेत त्या डी क्लास महापालिकांची लोकसंख्येचा जर विचार करता आपली लोकसंख्या ही डी क्लासपेक्षा अधिक चढली आहे. आता जेव्हा जनगणना होईल त्यानंतर आपली लोकसंख्या 10 लाखाच्या पुढे जाईल आणि त्यानुसार आपोआप आपलं जे अपग्रेडेशन होईल त्याच्यामध्ये आपली महापालिका दर्जा उन्नत होईल. दर्जा एकदा उन्नत झाला की त्याच्या अनुषंगाने ज्या काही शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनेमध्ये आपली भागीदारी सुद्धा वाटते आणि आपण काही नवीन योजना पत्र सुद्धा करतो. साहेब माझं मत असते जनगणना तर नाव झालं नाही, तुमचं रिव्हिजन झालं नाही, तुमचं ऑडिट झालं नाही. कसं चालणार साहेब ऑडिट नाही महापालिकेचं? प्रत्येक वर्षी यांचं भाषण ऐकायचं, त्यांचं भाषणाचं, आमचं भाषण ऐकायचं, असं नाही चालणार. ऑडिट सुरू शकते आपण किती वर्षाला महापौर साहेब आणि सभागृह आपलं लोक त्यांच्याकडनं 18, 19, 19, 20 आणि 20, 21 ऑडिट सध्या चालू आहे. 20, 21 लोकल बॉडीकडनं संगीत चालायचं शासनाकडनं सर त्यांना रिव्हिजन बी तुम्हीच केलं नाही ना. रिव्हिजन जर वेळेला 2%, 5% वाढून या दामाचा परिस्थिती आली असती का? हे तुमचं पाप आहे सगळ्यांचं. तुम्ही रिव्हिजन केलं असतं हे दिवस आला असतं, तुमचं उत्पन्न वाढलं असतं. महापौर साहेब रिव्हिजन किती वर्ष मला सांगा समाजाला पण दे. त्यामध्ये आपला ऑडिटचा जो कार्यक्रम येतो ना ते ऑडिट डिपार्टमेंट ठरवतो. कुठल्या वर्षी याचा त्याचा कार्यक्रम असतो त्याचा आणि ह्याचा संबंध नाही. ऑडिट होतं ते वेगळं डिपार्टमेंट ऑडिट वेगळं आहे. हो ना, ते आपला संबंध आहे. रिव्हिजनचं मी बोललो असता अजून
त्याचं शेड्यूल सुद्धा ते सुरू होतं आणि सर्व वर्षाचं काय करतं सर्व वर्षाचं कोणत्या 2-1 वर्ष आता 18-19-20 चालू आहे ते जेव्हा संपेल तेव्हा पुढच्या वर्षाचं शेड्यूल. साहेब ऑडिटचा मुद्दा ठीक आहे, तुमचं म्हणून ऑडिट केलं जास्त असतं, पण रिव्हिजन का झालं साहेब? रिव्हिजन झालं असतं तर वर्षाला आपण एखादा साधा भाडे घेतो, त्या भाडेकराला संपूर्ण महिन्याला तू 5% वाढवले वर्षाला, बरोबर आहे भाऊ? आता तुमचं ऑडिट तुमचं रिव्हिजनच झालं नाही, तुम्ही कर वाढवलं नाही, टॅक्स वाढवलं नाही, काय काढवलं भाडं वाढवलं नाही, मग एकदम तुम्ही काढून वाढवला 5-10 ते लोक देतील का? ज्या त्या वेळेस ऑडिट झालं असतं, ज्या त्या वेळेस रिव्हिजन झालं असतं, उत्पन्नात वाढ झाली असते का नाही? रिव्हिजन करतो उत्पन्न वाढ होती की नाही सर? सर आपल्याकडं 2004-5 साली शेवटचे रिव्हिजन झालेले आहे, 4-5 त्यानंतर रिव्हिजन झालेलं नाही आहे. 4-5च्या वेळेस सुद्धा रिव्हिजन करताना त्यावेळेस जी कार्यपद्धती अवलंबली होती त्याच्यामध्ये की एखाद्या जी आपल्याकडची कर पद्धती जी आहे आकारणीची ती थोडीशी गुंतागुंतीची अशी आहे की एखाद्या मिळकतीचं मूल्यांकन निश्चित करणं, त्या मूल्यांकनाच्या अनुषंगाने भाडे मूल्य काढणं आणि भाडे मूल्यापासून करपात्र मूल्य काढणं आणि करपात्र मूल्याच्या स्लॅबनुसार त्याला कराच्या दरानं आकारणी करणं अशी अतिशय आपली प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आकारणी केली जाते. आता 2004-5च्या मिळकतीची संख्या आणि आताच्या मिळकतीची संख्या जर आपण विचार केला तर ती संख्या जवळपास आता दुप्पट झालेली आहे. माझं म्हणून माझं म्हणणं आहे, जर तुम्ही टप्प्याटप्प्याने वाढवला तर 16% करता येईल. आता तुम्ही एकदमच द्या म्हणला तर तो भरणार का मापूस? त्याचप्रमाणे महापूर साहेब सोलापूर शहरामध्ये जे प्रॉपर्टी कार्ड आहे 1,68,000 हातवडीतलं जे आहे ते 1,37,000 दोन्ही मिळून 3,05,000 या प्रॉपर्टी कार्डांना नॅचरल या ठिकाणी फक्त 6,000 नॅचरल प्रमाणे 6,000 प्रॉपर्टी कार्ड या ठिकाणी वाटेल आहे. ते बरोबर आहे का? नॅचरल प्रमाणे वाटलंय. आपले लोक कुठे गेले, तुम्ही कुठे गेले नाही, 10% 6,000 वाढले खरे का विचार आला? माझी विनंती आहे, आपण अडचण काय नाही, आपण आता बजेटच्या आपल्या सूचना शिफारसी आपल्या बजेटमध्ये सूचना शिफारसी मग सांगा ना शिफारस सूचना करा ना. तुम्ही प्रश्न उत्तरात एवढा वेळ चाललाय. अहो समाजाला बजेटचं आहे, बजेटचं असतंय सूचना शिफारसी. तुम्ही सगळे किती दाखवलं तुम्हाला जगदीश पाटील? अहो ते वागत होते, आता आपण त्याच्यात सुधारणा करू नका. तसंच वागायचं. सूचना शिफारसी घ्या, तुम्ही काय सुचवा, तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी सुचवताल त्या आपण इन्क्लूड करून घेऊ. तुम्ही 102 नगरसेवकांसाठीच बोलायला लागलाय, त्याच्याबद्दल आमचं मत नाही. आपण आज या बजेटवरच्या आमचं म्हणणं दादा तुमचं चेतन दादा ज्या सूचनेत ना त्याच्यावर त्याची खास वेगळी बजेट तुमच्याकडे ह्याचं मागणी आम्ही हे बजेट वाढलं पाहिजे, आपल्याला बजेट वाढून मिळालं पाहिजे, त्या बजेटमधलं आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे. आपण डोळे नाही हेच बरं नाही. तुम्ही सगळे बोलताना तुम्ही दादा तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला तुम्ही आवडत नाही दादा, तुम्हाला सगळं आवडत नाही. आपलं प्रत्येक महिन्यात बोल असणार आहे, प्रत्येक महिन्यात बोल असणार आहे, प्रत्येक विषय बोल प्रत्येक महिन्यात तुम्ही विचारायला बसतो
बापी साहेब यांच्याकडून बजेट वाचनाच्या सूचना ऐकून घ्या. आम्ही मी पोहोचलोय. या सभागृहामध्ये 29 वर्ष झालं. ज्ञानेश्वर ते तुमचं वय काय मला सांगा. मी या सभागृहात 29 वर्ष आहे. काय वय आहे तुमचं सांगा. सांगा ना मला कोण आहे सभागृहामध्ये. अरे मला ऐकत नाही तर येऊ कशाला सभागृहामध्ये. तुम्ही माझा आवाज लावला लोकसभेमध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलाय. तुम्ही माझा आवाज लावण्याचा प्रयत्न करू नका. मी तिकडे आहे तिकडे साहेब अभ्यास करून आला. कोणाचा दबाव या ठिकाणी टाकला जात नाही. माननीय चेतन भाऊ नरवणे साहेब ऐका नाही मी काय म्हणतो ऐका तुम्ही शिफारस ते करा ना. असं नसतं तुमचं म्हणजे आम्ही करतो असं नसतं ना. तुमचं म्हणजे निघलो आम्ही करतो. तुमच्या अभ्यासाबद्दल अजिबात आमची तक्रार नाही. तुम्ही अभ्यासू आहात त्याच्याबद्दल आमचं कुठलंही म्हणणं नाही. या नवीन सभागृहामध्ये नवीन लोकांचं आम्हाला विधान करायला आम्ही विधान नाही लढाचा हिरो आहे. अरे करायचे बोलतो करायचे बोलायला लक्षात ठेवा. अरे ऐकून घ्यायचं व्यवस्थित ठेवा ना. ऐकायसाठीच बसलो ना आपण इथं. बोला मला उत्तर द्या. 2025-26 मध्ये एकूण 6,347 मिळकतीची वाढ झालेली आहे. 6,347 मिळकतीची वाढ झालेली आहे. बापूसाहेब नॅचरल वाढ आहे. हे काय केलं सांगा. म्हणजे काय सांगा ना. अहो साहेबांकडे आपण देतो. साहेबांकडे सांगितलं की 2 लाख प्रॉपर्टी कार्ड इथं आणतो. अहो बापूसाहेब फक्त या ठिकाणी 1 लाख रुपये तुम्हाला 100 कोटी येते. साहेबांकडे आपण देतो तुम्ही सभागृह होता. त्या साहेबांकडे आपल्याला ते सांगितलं होतं की या शहरात 2 लाख प्रॉपर्टी कार्ड वाटतात. तुमच्या लोकांनी 100 तर केलं. 100 तर केलं सांगा सर. 2 लाख पगारी केलेलं आहे बापूसाहेब तुम्ही काँग्रेसचा आता माझ्याकडे तुला ऐकून घ्या. नशिबाने झाला ऐका. आम्ही तुमचे जुने सदस्य आम्ही बी तुमचे जुने सदस्य आहे. अहो तुम्ही शिकवून आम्ही देखील तुम्हाला सभागृहामध्ये तुम्हाला माहित आहे. असं करू नका. साहेब 100 देखील तुम्ही आणू शकता. 7 कसं उत्पन्न वाढला कसं आम्हाला बजेट देतात. 2 लाखाच्या तुम्ही मिळकतीत वाढला ना साहेब. याकडे 200 कोटी बजेट वाढतात. काय करतं तुमच्या अधिकारी मागून साहेब. उत्पन्नाच्या बाबतीत काय सांगा सभागृहामध्ये. आयुक्त साहेब गेला असं लोकांना पैसे मारले. 71 कोटी फक्त एकच आहे. बाकी कुठलंही खातं समाधान करायला नाही आयुक्त साहेब. बघा काय अवस्था सोलापूर शहरात. हो ऐका तुम्ही सत्यात आला. हो तुम्ही सत्यात आहे. भारतामध्ये देशामध्ये सगळं तुम्हीच सांगत होता ना. मशागतीची अवस्था हॉस्पिटलची अवस्था. 10 दिवस बसतात तुम्ही. 10 दिवस चाललं बजेट. हिंदूच्या सणाला पाणी नाही हे तुम्हीच बोलत होता ना. काय झालं आयुक्त साहेब. अपेक्षा अशी होती आम्हाला वरिष्ठ तिथं बसले. तुम्ही साहेब 100 दिवस फक्त सोलापूर शहरामध्ये पाणी घेता. 365 दिवसाचे पैसे घेता. काय तुम्ही कपातचे पैसे येते. कपात 100 दिवशी म्हणजे साहेब तुमचा खर्च वाढवून होता. ही अपेक्षा होती आमच्याकडनं तुमच्याकडनं. या सभागृहामध्ये तुम्ही फक्त 80 दिवस शहराला पाणी देता. 365 दिवसाचे अधिकारी पैसे घेता. काय झालं कपाताचे पैसे. मला सोलापूर शहरामध्ये इलेक्शन झालं तुम्ही बोलतात 365 दिवसाचे पैसे येतात. 100 दिवस पाणी घेतात. कपातीचा लोकांनी काय भरावं साहेब. कोणत्या कोणाने भरावं. किती ठिकाणी तुम्ही काय पैसे घेता राहतो साहेब. नोटीस घेतो. या ठिकाणी घन कचऱ्याच्या माध्यमातून महिन्याला 50 रुपये प्रत्येक घराला घेतला. महिना 6,000 जातो. युजेस चार्जेस तुम्हीच म्हणत होता. युजेस चार्जेस कशाला म्हणजे 6,000 घेतो. 12,000 रुपये तुमच्या घरात पत्रिकेवर असतात साहेब. तुम्ही जे घराघरात वाटता ना. हो तुम्ही लोकांना घेऊ शकत नाही. लोकांना ते घेता आणि त्या लोकांना काय म्हणून तुम्ही या ठिकाणी सांगा. तोंड दाखवणार आम्ही काय तोंड दाखवणार सांगा. एकीकडे फक्त आपल्याला घ्यायचं माहित आहे. जे लोक प्रॉपर्टी जे लोक या ठिकाणी घर भरतात काय त्यांना तुम्ही त्याला सांगा.
हजार मुलं बसतायत महापौर साहेब पाणी येत नाही नळाला पाण्याला लावलं होतं त्या ठिकाणी करंट लावून अनेक लोक मेलेले आहेत युवक मेलेले आहेत हो घाण पाणी आता मिळतं हो किती ठिकाणी घाण पाणी आहे सोलापूर शहरामध्ये 20 ते 30% घाण पाणी मिश्रित पाणी बाथरूमचं संडासचं पाणी आहे ते लोक सोलापूर शहरात पडतात काय वाटत नाही तुम्हाला येतं का सांगा ना 30% लोकांचे तर अर्धा निघेलच आहे घाण पाणी नळाचं पाणी तुम्ही इथं सुद्धा पाणी देतो रोज पाणी देतो काय 27 तर सत्ता झाल्या का पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे सॉरी आता चेतनभाऊंनी सांगितलं आपल्याला की आपण आमची सत्ता येऊन किती दिवस झाला 10 वर्षाला 5 वर्ष होते त्याच्यामध्ये कोरोना होता त्याच्यामध्ये 3 वर्षाचा कोरोना होता त्यानंतर 7 वर्ष प्रशासक होते गेल्या 60-70 वर्षापासून काँग्रेसची सत्ता महानगरपालिकेवर होती 70 वर्ष होते मानकी बाजूला सांगितलं अजून मला बोलू दे एक मिनिट महानगरपालिकेची 1962 ला स्थापना झाली माननीय बापू साहेब महानगरपालिकेची 1962 ला स्थापना झाली त्या दिवसापासून 70 वर्ष काँग्रेसची राजकारण तुम्ही करता म्हणून आम्ही तुम्ही बोलू राजकारण हे सगळं पाप काँग्रेसचं आहे या काँग्रेसच्या सरकारमध्ये आता कसं वाटलं म्हणजे हे सगळं पाप तुमचं आहे एक घाण आम्ही काढतोय हे सगळं सायबर टेक हे ते या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात हे सगळे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही दिले सापडल्या तुम्ही दिले हे हातवाड केली 1 रुपयाचं बजेट न देता हातवाड करणारं एकमेव महापालिका तुमच्या काळातली आहे पण हे सगळं पाप काँग्रेसचं आहे 1992 ला कोणताही विचार न करता हातवाड केली 13 नाला समावेश केला काय केलं त्याचं 92 पासून आतापर्यंत हातवाला अजून सुद्धा सुधारू शकत नाहीये बजेट नाही काही नाही शून्य पैसे हातात असताना हातवाड केली आज काय स्थिती आहे कसं वाटत होता उलट गेले 10 वर्षात जेवढं करता आलं तेवढं केलं पैसे नाही ही जबाबदारी या सभागृहाची आहे एवढा निधी मिळाला पाहिजे ही सभागृहाची सामायिक जबाबदारी आणि ही पैसे तुम्ही घेतली पाहिजे कारण या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि या अशा स्थितीमुळे आज अशा होत आहे आता पैसे कुठे दिले गुन्हे काढले तरी पाण्याची व्यवस्था केली नाही पैसे दिले नाही आमच्या शासनाला आग्रहाने आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे दरवेळेला जाऊन हे पैसे आणले आम्ही आजपर्यंत अंदाजे नाही अहो हे कशामुळे आहे कशामुळे आहे हे तुम्ही केलेलं पाप आहे हे आम्ही फेडतोय हे आम्ही फेडतोय इथली जनता तुमच्यामुळे ही पाप फेडते कोट्यवधी रुपयाची उधळण केली मान्य बापू साहेब तुम्ही तसे प्रश्न विचारताय ना जिया सर्वेच्या नावाखाली बोलू शकणार नाही जिया सर्वेच्या नावाखाली तुम्ही प्रश्न विचारा तुम्ही सूचना सांगा तुम्ही राजकारण करत असाल तर राजकारणाला आम्ही तयार आहे. जियाच्या सर्वांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाचे पैसे कॉन्ट्रॅक्टरला दिले वर्ण नुसतं सर्वेक्षण केलं कुठल्याही इमारतीला त्रास लावला नाही काही नाही त्याला दंड करा म्हणून सांगितलं तुला पैसे दिले नाही दंड केला नाही त्यांनी पैसे लाखो रुपये कोट्यवधी रुपये वाया घालवले महानगरपालिकेचे ह्याला काय काम विचारणार कोण विचारणार ना राष्ट्रपती नाही तुम्ही आता विचारणार तुम्ही शांतपणे राज्यापासून महानगरपालिकेचं सरकार आपल्या म्हणून तर राज्याच्या कोण असतो आपण विषय महत्वाचा ना नक्की पाण्यासाठी विषय आहे का बघा सन्माननीय नागरिक दादा ऐका बापूर साहेब आपण या सभागृहाला भांडवल निधी 50 लाख रुपये वाढवायला ठरवतोय कारण तुम्हाला 66 लाख रुपये द्यायची जबाबदारी आमची आहे आपण बजेट आपल्याला बजेट 66 लाख मिळाला 50 लाख भांडवली कोणाला करणार आहे तुम्ही बजेटमध्ये या बजेट आपण प्रत्येक महिन्यामध्ये आपण 1% बजेट करून तुम्हाला आपलं जे ठरलंय
दादा तुम्ही 50 वर्ष तुम्ही काय केलं हे मागचा कचरा काढून आम्ही आता काय करू आता तू काय करणार भविष्यात आता आहे ना आम्ही दादा तुमची अपेक्षा नाही गल्लीपासून किती म्हणा आम्ही त्यामुळे तुमचे असतात ऐका ना दादा तुम्हाला लागायचं काय संबंध बरोबर पाडले नाही लागले तर तुम्ही पक्ष साहेब बाबा या सोलापूर या सोलापूरचे सुपुत्र आदरणीय शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते आदरणीय उपमुख्यमंत्री होते साहेब हे दोन्ही महत्वाचे पण आपला असताना आपल्या शहरात काय मिळालं आणि आज देवेंद्र फडणवीस साहेब आपलं काय तुम्ही याच्यापेक्षा सगळे सवलत दिले आपण ह्याचा आपले पैसे तुम्हाला 50 वर्षाचा हिशोब सांगावा लागेल तुम्हाला आम्ही वारंवार म्हणतोय की राजकारण करू नका राजकारण करायला 50 वर्षात काय केलं नाही आता सध्या या निवडणुकीमध्ये सोलापूर शहरामध्ये काँग्रेसची का परिस्थिती आहे जनतेने दाखवून दिलाय जास्त काय बोलायला लावू नये म्हणून माझी विनंती आहे ज्या काय तुमच्या सूचना शिफारशी त्या सूचना शिफारशी कराव्या त्याबद्दल तुमचा विचार करण्यात येईल तुम्ही पुढे जर दुसरीकडे त्याला दुसरीकडे घेऊन येऊ नये म्हणजे ते चांगल्या पद्धतीने होत असताना माननीय बापट साहेब तुम्ही सूचना कराव्यात ज्या काही सूचना शिफारशी असतील त्या सूचना शिफारशी या ठिकाणी मांडाव्यात काँग्रेसने जर सुंदर काम केलं असतं ना आज ही स्थिती त्यांची आली नसती बहुतेक दुहेरी पॅटर्न त्यांच्यामुळे चालली असेल सर दुहेरी पॅटर्न आता इथपर्यंत टेकलेली आहे थोड्या दिवसामध्ये बघा हे स्पेशलिस्ट यांची
आमचे सोलापूर शहराचे तिन्ही आमदार सोलापूर शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांकडे सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात चर्चेविधी मारून तातडीनं 892 कोटी रुपये मंजूर करून घेतले. हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचं काम आहे. आमच्या शहरातील युवा आमदार आणि दोन्ही शहरातील शहर उत्तरचे आमदार असतील, दक्षिणचे आमदार असतील, तिन्ही आमदारांनी पाणी पुरवठ्यासाठी ही योजना केलेली आहे. आपण बजेटबद्दल बोलावं, नक्की बोलावं. माननीय महापौर साहेब भाऊंना प्रशासनाच्या त्रुटीबद्दल बोलण्याचा संपूर्ण अधिकार आहे, परंतु केवळ पाणी पुरवठा सोलापूर शहराला नियमित व्हावा, स्वच्छ व्हावा ही भूमिका प्रशासनाच्या ज्या काही त्रुटी असतील त्या संदर्भात भूमिका मांडा, त्या संदर्भात भूमिका मांडा. परंतु पक्षीय राजकारणाचं व्यासपीठ या ठिकाणी नाही आहे. बजेटचं सेशन आहे, बजेट संदर्भात तुमच्या सूचना शिफारसी ज्या असतील त्या सुचवा. निश्चित मांडा आमच्या सभागृह नेते आपण हिअरिंग घेऊन त्यांचे 13,000 मिळतील. 13,000 मिळकती आपण कमी केल्या, त्या बदल्यात आपण 156 कोटी आहे. तुम्हाला मिळकती साहेब हे विकत खारीज करतात ना, आपण खारीज करता ना. तुला विषय सांगा ना. हेलिकॉप्टर विभागाकडे एकूण आढळणं होणाऱ्या किंवा दुबारी मिळकती व पैकी दर जे आढळ होत नव्हते ते आता 13,000 एकूण मिळकती होत्या. ते आपण यावर्षी सर्व निर्मिती करण्यात आलेल्या आहेत. पैशाला पैसे कुठले का आले? या मिळकतींची वर्षानुवर्षी जी थकबाकी वाढत होती ते आज अखेर एकूण सुमारे 150 कोटीपर्यंतची रक्कम आपल्याकडे पूर्वी दिसत होती. ती इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये. माझा आयुक्त साहेबांना याच विषय साहेब 13,000 मिळकतीच्या दुबाऱ्यात म्हणून आपण कमी केले आहे, बरोबर आहे का? दुबार मिळकती आहेत, त्या मिळकतीचे पैसे वसूल होत होते, त्या आपण पैसे वर्षानुवर्ष आपल्याकडे येत होते. आपण आयुक्तांनी सांगितलं असेल किंवा आदेश केला की बाबा त्या मिळकतीचे पैसे वसूल होत नाहीत, त्या मिळकती तुम्ही निरंतर करा. ह्याच्यामध्ये चांगल्या मिळकती सुद्धा जर ह्याच्यातनं कट झाल्या असतील 13,000 मध्ये तर काय घ्यायचं, तर त्या पुन्हा आपल्याला परत त्यांच्याकडनं वसुली करता येईल का? कारण अनेक लोकांच्या मोठमोठ्या रकमा होत्या आणि त्या 13,000 मध्ये जे काय काम झालं असेल ते सगळं ट्रान्सपरंट पद्धतीने झालंय. आता काय तर 13,000 मिळकती तुम्ही दुबारा असं समजून ज्या ज्या लोकांना तुम्हाला वाटतंय त्या लोकांना त्याचं बाहेर काढलं गेलं असेल आणि आता महापालिकेचं तेवढं मोठं नुकसान झालं असेल तर त्याला कोण जबाबदार राहील? झालं का? हा साहेब हा विषय येतो ह्याच्या पुन्हा नाही लक्ष प्रकरणाचं लक्षात ठेवा. कुणाचं लक्ष नाही. महापालिकेच्या टॅक्स खात्यामध्ये 80 ते 100 कर्मचारी एकटा नेऊन बरोबर तुम्हाला लक्षात येईल ना. सर्वे आणि मेंबर थांबा 13,000 मिळकती काढून टाकल्या कसं कोणत्या पद्धतीने आम्हाला सांगा की 13,000 मिळकती तुम्ही उडवल्या डायरेक्ट का रेकॉर्डवरून तुमच्या लोकांना पाहिजे तर मिळकती उडवल्या असतील तर काय करणार? त्याच्याबद्दल 156 कोटी आपले गेले पैसे करणार. मी त्याचा थोडासा बोलू शकतो. कर विभागानं अंतर्गत सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये आढळणं होणारे पैकी 5,014, दुबार मिळकती 748, आढळणं होणाऱ्या मिळकती 3,355
आणि गोसू मंडळाच्या दोन्हीकडे होत्या अशा दुबार प्रकृती 4,748 अशा 13,865 प्रगती आपण आयडेंटिफाय केल्या होत्या. या 13,865 पैकी आढळणं होणारे जे पैकी नळ होते ते 4,792, ज्या डुप्लिकेट प्रॉपर्टी होत्या त्या 706, ज्या प्रॉपर्टी सापडतच नव्हत्या अशा 3,158 आणि ज्या गौसूकडं दुबार प्रॉपर्टी होत्या अशा 4,356 अशा एकूण 13,012 प्रॉपर्टींचं निर्णयाची प्रक्रिया आपण राबवली होती. या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात अगोदर आपली जे टीम ज्या होत्या त्या पेठेच्या त्या पेठेच्या टीमच्या मार्फत स्थळपाणी केली जायची. स्थळपाणी करून त्या ठिकाणी पंचनामा केला जायचा. पंचनामा केल्यानंतर त्या पंचनाम्याची प्रत आणि ती यादी ही आपल्या वेबसाईटवर जाहीर केल्या जायची. ही प्रक्रिया करण्याच्या आधी आपण तसं जाहीर प्रकटन केलं की आशेष प्रक्रिया राबवत आहोत. वेबसाईटवर जाहीर प्रक्रिया प्रकटन केल्यानंतर आपण हरकती मागवायचो. त्या हरकतीला आपण 7 दिवसाचा वेळ दिला होता. आज पूर्ण होत्या. 7 दिवसाच्या नंतर जो विषय आहे तो विषय हा ठरावासाठी उपसमितीकडे जायचा आणि त्या ठिकाणी